स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांचे पथक टेंभुर्णी हद्दीत गुन्ह्याच्या तपासाकामी गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार टेंभुर्णी ते अकलूज रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सदर पथकाने तेथे सापळा लावून सराईत गुन्हेगार मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे वय 42 राहणार भाटनेमगाव तालुका इंदापूर पुणे यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्याचे इतर दोन साथीदार राम काळूराम भोसले, श्याम काळूराम भोसले दोघेही राहणार पिटकेश्वर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली। सदर आरोपींकडून 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून एकूण 96 ग्राम वजनाचे सोने, 350 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 11 मोबाईल असा 14,93,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, अश्विनी गोटे, पल्लवी इंगळे, दीपाली जाधव व सायबर पोलीस ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी बजावली।